भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे उपाध्यक्ष सुनील कर्जतकरजी, आमचे उस्मानाबाद जिल्ह्यातले आमदार माननीय जगजितसिंग राणाजी, माझे सहकारी समीर गुरवजी ही या पत्रकार परिषदेला उपस्थित आहे। विषय शेतकऱ्यांचा आहे। आपल्या सगळ्यांना माहिती असेल की महाराष्ट्रातला शेतकरी आहे, त्यांनी पीक विमा काढला, पण पीक विम्याचे पैसे त्याला मिळाले नाहीत। खरं म्हणजे हा सगळा राज्य सरकारचा विषय होता। महाराष्ट्रामध्ये उठता बसता शेतकरी हिताच्या गप्पा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसचे नेते मारत असतात, पण प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याचं नुकसान ज्यावेळी झालं त्यावेळी यापैकी कुणीही पुढाकार घेतला नाही। पीक विमा कंपन्या ज्यावेळी नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांना नुकसान देत नव्हत्या, त्यावेळी शेतकऱ्यांना दुर्दैवाने कोर्टाची पायरी चढवावी लागली। यातल्या एकाही महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी हिताचे गप्पा मारतात हे सत्ताधाऱ्यांनी एकानेही पीक विमा कंपन्यांवरती दबाव आणून पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, ती दिली गेली पाहिजे, यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शेतकरी आज पीक नुकसान झाल्यानंतरही पीक विम्यापासून वंचित आहे। तुळजापूरमध्ये, उस्मानाबादमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार ही आता कथा सांगणार आहेत। ही एक यशस्वी कथा आहे। शेतकऱ्यांच्या संघर्षासाठी ते न्यायालयामध्ये गेले आणि न्यायालयामध्ये वारंवार त्या न्यायालयामध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या आणि त्याच्यानंतरनं आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा निकाल दिलाय की पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि जर 6 आठवड्यामध्ये जर पीक विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत तर राज्य सरकारने ते पैसे द्यावे, ते नुकसान भरवून द्यावं, असा निर्णय, निर्देश, आदेश हा न्यायालयाने दिलेला आहे। भारतीय जनता पार्टीची ही मागणी आहे की आता राज्य सरकारने वेळ काढून न करता या सगळ्या महाराष्ट्रामधल्या पीक विमा कंपन्यांवरती दबाव आणावा आणि तातडीने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पीक विमा व्याज त्वरित मिळावा, अशी भारतीय जनता पार्टीची मागणी आहे। ही जी ऐतिहासिक कथा आहे सगळ्यात ज्या आणि अतिशय यशस्वीपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भारतीय जनता पार्टी सातत्याने लढतीये, वेळ प्रसंगी न्यायालयात लढतीये आणि सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष असताना मात्र भारतीय जनता पार्टीचे नेते त्या ठिकाणी लढतायत। त्याची सगळी कथा, सगळी माहिती ही या प्रेस कॉन्फरन्स देण्याची विनंती या लढ्याचे जिने नेतृत्व केलं असे आमदार जगजितसिंग राणा यांना मी विनंती करतो। नमस्कार। खरीप 2020 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात पीक काढल्यानंतर अवकाळी पाऊस पडला होता। आपण समजू शकता की पीक काढल्यानंतर जेव्हा पाऊस पडतो, प्रचंड पाऊस पडतो, तेव्हा शेतीचं, त्या पिकाचं 100% नुकसान होतं आणि त्या अनुषंगाने शेतकरी जो आहे तो दुर्दैवाने उद्ध्वस्त झाला होता। राज्यातले जवळजवळ सगळ्याच पक्षाचे नेते तिथे आवर्जून आले होते, त्यांनी स्वतः पाहणी केली। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब देखील आले होते, त्यांनी स्वतः काही ठिकाणी जाऊन पाहणी केली। त्यांनी मान्य केलं होतं की प्रचंड नुकसान झालंय। आपल्याला हे देखील आवर्जून मला सांगायचं आहे की असं जेव्हा नुकसान होतं तेव्हा 2 पद्धतीची मदत मिळत असते। एक जी आहे ते अनुदान स्वरूपात मिळते आणि दुसरं हक्काचं जे असतं
अनुदान जे आहे ते अतिशय मर्यादित रक्कम असते, परंतु हक्काचं जे असतं ते पीक विमा ती मात्र नुकसान भरपाई असते. आणि हक्काचं यासाठी कारण शेतकऱ्यांनी त्याचा हप्ता भरलेला असतो. 2020च्या खरीपामध्ये साधारण 4.5 लाख शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरला होता आणि त्यापैकी केवळ 20% शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ मिळाला, नुकसान भरपाई मिळाली. 80% शेतकरी 3.5 लाखापेक्षा जास्त शेतकरी हे वंचित राहिले होते. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आधी जिल्हा स्तरावरती आम्ही आंदोलन केलं, तिथे आम्ही मागणी केली, बैठका घ्यायला लावल्या. त्याच्यानंतर हा विषय जेव्हा राज्य सरकारकडे गेला, म्हणजे आपल्या मंत्रालयापर्यंत आला, तेव्हा मात्र दुर्दैवाने कृषी मंत्र्यांनी आम्ही वारंवार आठवण करून पत्र देऊन स्मरण करून देखील त्यांनी बैठकच घेतली नाही. अशा वेळेस जेव्हा गंभीर स्वरूपाचे तक्रारी येतात तेव्हा खरं तर राज्य तक्रार निवारण समितीची बैठक घेणं अपेक्षित असतं आणि त्याचे अध्यक्ष कृषी सचिव असतात. आम्ही त्याबद्दल देखील वारंवार मागणी केली, परंतु शेवटपर्यंत राज्य तक्रार निवारण समितीची बैठक घेतली गेली नाही. अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे माननीय उच्च न्यायालयामध्ये शेतकऱ्यांना जावं लागलं. तिथे आम्ही 2 बाजू मांडल्या. एक म्हणजे पीक विमा कंपनीचं म्हणणं होतं की 72 तासाच्या आत शेतकऱ्यांनी तक्रार दिली नाही, त्यामुळे आम्ही त्यांचा विचार करू शकत नाही. परंतु आम्ही माहिती काढली आणि असं लक्षात आलं की 72 तासानंतर काही शेतकऱ्यांना त्यांनी नुकसान भरपाई दिली होती. त्यामुळे माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही स्पष्टपणे हे दाखवून दिलं की 72 तासानंतर देखील काही शेतकऱ्यांना यांनी नुकसान भरपाई दिली, परंतु इतरांना द्यायला तयार नाही आहेत. हे वास्तव जे आहे ते माननीय उच्च न्यायालयाला योग्य वाटलं आणि त्यामुळे जो निर्णय दिला आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या 6 आठवड्यात विमा कंपनीने 3.5 लाखच्या वर जे शेतकरी आहेत त्यांना पीक विमा द्यावा असे आदेश दिलेले आहेत. हा आदेश जो आहे तो शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, ऐतिहासिक आहे. मी ऐतिहासिक यासाठी म्हणतोय कारण ह्याच्यातला पुढचा भाग असा आहे की पीक विमा कंपनीने जर पैसे दिले नाही 6 आठवड्यात तर पुढच्या 6 आठवड्यात, त्याच्या पुढच्या 6 आठवड्यामध्ये राज्य सरकारला हे पैसे द्यावे लागतील. राज्य सरकारची चूक ही आहे माझ्या मते की त्यांनी त्यांचे जे काही अधिकार आहेत, बैठक घ्यायला हवी होती, आदेश द्यायला हवे होते, ते त्यांनी बिलकुल केलं नाही. आम्ही वारंवार आठवण करून देखील केलं नाही. कृषी आयुक्तांचं एक त्यांनी पत्र पाठवलं, परंतु खरं तर कृषी आयुक्तांना ते अधिकार नव्हते. कृषी सचिवांनी राज्य तक्रार निवारण समितीची बैठक घेऊन आदेश देणं अपेक्षित होतं आणि कराराप्रमाणे हे अधिकार जे आहेत ते कृषी सचिवांना होते. त्यांना देखील आठवण करून पत्र देऊन मागणी करून त्यांनी शेवटपर्यंत बैठक घेतली नाही. त्यामुळे राज्य सरकार जबाबदार आहे. मला प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या बाबतीत देखील थोडी स्पष्टता आणायची आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खरीप 2020 मध्ये साधारण 640 कोटी रुपये इतका विम्याचा हप्ता विमा कंपनीला देय आहे. काही मिळालं आहे, काही मिळणार आहे. त्याच्यापैकी 40 कोटी हे शेतकऱ्यांनी भरलेत. 325 कोटीच्या आसपास हे राज्य सरकार भरतंय आणि 325 कोटी केंद्र सरकार. म्हणजे राज्य सरकारचा रोल ह्याच्यामध्ये मोठा असतो. केंद्र सरकारने पूर्ण अधिकार राज्याला दिलेत. राज्याचे जे कृषी आयुक्त आहेत ते याची निविदा काढतात. विमा कंपनी ठरवण्याचे अधिकार त्यांचे आहेत आणि जो काही करार होतो त्याच्यावरती देखील राज्याचे जे कृषी आयुक्त आहेत त्यांच्या वतीने सही केली जाते. त्यामुळे राज्य सरकारने म्हणणं की आमच्या अधिकारात नाही किंवा केंद्राचं नाव काढणं याच्यामध्ये बिलकुल गैरलागू आहे. आम्ही वारंवार मागणी करून देखील ठाकरे सरकारने योग्य लक्ष दिलं नाही, हेच वास्तव आहे. हा आरोप नाही आहे, हे वास्तव आहे. दुसरी बाजू मला आपल्यासमोर मांडायची आहे, ती म्हणजे विमा कंपनीने जर पैसे दिले नाही तर राज्य सरकारला द्यावे लागतील, हा जो मुद्दा आहे. उद्या राज्य सरकारला जर पैसे द्यावे लागले तर तो जनतेचा पैसा आहे. विमा कंपनीला बाजूला ठेवून राज्य सरकार जर पैसे देणार असेल तर ते देखील चुकीचं आहे. त्यामुळे याचिकाकर्ते जे आहेत त्यांनी परवाच मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलंय आणि त्यांनी मागणी केली आहे की मुख्यमंत्र्यांनी स्वतः विमा कंपनीवाल्यांना बोलून घ्यावं, त्यांचा जो ठाकरी बाणा आहे तो दाखवावा आणि या विमा कंपन्यांच्या माध्यमातून 6 आठवड्याच्या आत
पैसे जे आहेत ते पूर्णतः शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करून द्यावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आणि माझंही मत अगदी तेच आहे की उद्धवजी स्वतः उस्मानाबादला आले होते. इतके दिवस राज्य सरकारने मदत केली नाही. आम्ही वारंवार मागणी करून देखील साधी बैठक घेतली नाही आणि माननीय उच्च न्यायालयाने अतिशय योग्य असे आदेश दिलेत. त्याचं पालन करण्यासाठी ठाकरे साहेबांनी उद्धवजींनी आता तरी किमान पुढाकार घेणं अपेक्षित आहे. नाहीतर मग अन्नदाता जो आहे त्याचं ऋण ठाकरे सरकार विसरलेच पूर्णतः असंच म्हणावं लागेल. आपले काही प्रश्न असतील तर कृपया आपण विचारावे. हा विषय जो आहे तो फक्त उस्मानाबाद जिल्ह्यापुरता मर्यादित आहे असं म्हणून चालणार नाही. एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यात एकट्या या खरीप हंगामात जवळजवळ 640 कोटी रुपये इतका विम्याचा हप्ता दिला होता. या विमा कंपनीने आजपर्यंत केवळ 55 कोटी रुपये दिलेले आहेत. 640 पैकी केवळ 55 कोटी दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की नफा किती मोठा आहे. आणि शेतकरी जेव्हा प्रचंड न्याय मिळवून देणं ही आता काळाची गरज आहे. हे जर राज्य सरकारने केलं नाही तर मात्र ह्याच्या पुढे जे काही उग्र आंदोलनं होतील त्याला
6 वीक्स में उन्होंने देना है। अगर 6 वीक्स में इंश्योरेंस कंपनी ने पैसे नहीं दिए तो उसके अगले 6 हफ्तों में राज्य सरकार को ये पैसे देने होंगे, ऐसा निर्णय उन्होंने दिया है। और ठाकरे सरकार और ख़ास करके मुख्यमंत्री महोदय उनसे हमारी मांग है कि 6 हफ्ते के बीच में ही वो पीक बीमा जो क्रॉप इंश्योरेंस कंपनी है उनके थ्रू फार्मर्स के अकाउंट में ये पैसा जमा करवाए, ये हमारी मांग है। थैंक यू। थैंक यू।